मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. अंतिम दिवसामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन तसेच गावदेवी मातेला वंदन करून आजच्या दिवसाला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्राइक एंडला सचिन कवळे असेल. पहिलाच बॉल, चेंडूला ड्राईव्ह केलेला चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये फेकी थोडीशी लेट आणि त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर सचिन कवळे. संघाचा सुद्धा खाता उघडतो या 2 धावेने. बॉलर महेंद्र गोवारी. षटकातील पहिला बॉल असेल, दुसरा बॉल असेल पहिल्या षटकातील. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल इन टू द कॅप. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. 4 धावांकरिता आलाय चौकार. धन्यवाद डीजे. ओव्हरपिच चेंडूची हाताळणी केली होती. रेंज मध्ये चेंडू टाकला होता, त्या चेंडूला पाठवलेला आहे वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता महेंद्र. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी केलेली आहे. वाईड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 7 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. महेंद्र गोवारी एक यंग टॅलेंट बॉलर आहे. त्याला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली सुरुवात करावी लागेल आपल्या संघाकरिता. आता मात्र यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. जागेवरून प्रयत्न केला गेला बॅटर सचिन मार्फत, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. फुटवर्कचा वापर होताना दिसत नाहीये सचिनच्या माध्यमातून. महेंद्र गोवारी. षटकातील नेक्स्ट बॉल असेल बॅटर सचिन साठी. यावेळेस सुंदर फटका चेंडूला खोदून काढला. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. थोडासा घातक ठरू शकला असता. काय घडलेला मैदानाच्या आतमध्ये. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. रनआउट साठी घेतलेला हा रिव्ह्यू आहे. आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून बॅटर सेफ आहे किंवा बॅटर आउट आहे. नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता दोन्ही बॅटरचा, परंतु आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांचा काय इशारा येईल. कल्पेशजी सापटे नक्कीच मॉनिटर वरती आपलं लक्ष केंद्रित करतील आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. यस, फलंदाज बाद असेल. आतिश बरफ back to the pavilion, gone. धन्यवाद डीजे. यावेळेला न्यू बॅटर एंटर झालेला आहे आदित्य बरफ. हा देखील एक चांगला बॅटर आहे. त्याला सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल कारण आतिश हा बॅटर लवकर बाद झालेला आहे. महेंद्र गोवारी. षटकातील पुढील बॉल असेल सचिन साठी. राईट हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. सहज आणि सोपा झेल धरतीला दान दिलेला आहे आणि ही एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 9 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या 9 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. सुरुवात चांगल्या प्रकारे केलेली आहे.
आई गावदी स्पोर्ट्स कामन संघाच्या बॅटरने महेंद्र तयार. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस सुंदर डिलिव्हरी खोलवर टप्प्याच्या चेंडूच्या हाताने केली होती. बॅटर आदित्याला काहीच समजत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 1 गडी बाद 9 धावा ही धावसंख्या उभारलेली गेलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी असेल. या पहिल्या इनिंग मध्ये कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. 2 बॅटर आहेत सचिन कवळे आणि आदित्य बरफ यांना आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच 30 ते 40 च्या पलीकडे धावसंख्या उभारावी लागेल, कारण या मैदानावरती कोणतीही टोटल सेफ नाहीये. कालच्या दिवसामध्ये नक्कीच जर पाहिलं प्रो स्पोर्ट चिंचोडी लाईनफळा या संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. अजित घरत यांनी नक्की जर पाहिलं 58 धावा बनवल्या होत्या आपल्या संघाकरिता. काय जबरदस्त बॅटिंग केली होती कालच्या दिवसामध्ये. आता पाहावं लागेल आजच्या दिवसामध्ये कोणता बॅटर ही कामगिरी करेल. एका मॅच मध्ये सर्वाधिक धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आकाश धानवी याने 55 धावा बनवल्या होत्या 15 बॉल मध्ये. त्याची देखील खेळी आपण पाहिली. चांगला बॅटर आहे गिरीश संघाचा. गोलंदाज बुधाजी येतोय. षटक क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. स्ट्राईक एंडला बॅटर सचिन कवळे असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट ड्राइव्ह चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता षटकार. चला चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. कॅच हा झाला असता. स्टार्ट मात्र घेतला नव्हता महेंद्र या खेळाडूने. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑनसाइडच्या दिशेने. या 2 धावा मात्र कंप्लीट केली जातील. धावसंख्या 17 वर पोहोचली गेलेली आहे. 17चा खतरा उद्भवतो की काय. आता मात्र सुंदर फटका चेंडूला पंच केला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. अतिशय सुंदर फटका बॅकफुट मध्ये येऊन चेंडूला पंच केला होता बॅटर सचिन याने. धावसंख्या 21 झालेली आहे. यावेळेस आता मात्र चेंडू बॅटची एज लागून जाईल. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने राकेश मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी थोडीशी खराब. बॅकअप सुद्धा खराब झालेला आहे. त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल चांगली कॉलिंग आपण पाहिली.
दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि या 4 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल, चांगला समन्वय, चांगल्या प्रकारे आय कोऑर्डिनेशन आपण पाहिली तर नक्कीच या दोन बॅटरच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय बॅटर सचिन कवळे. स्ट्राईक एंडला असेल, संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र सफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू पडतोय डाऊन द लेग साइड. वाईड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, ते म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. बॉलर बुधाजी एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, परंतु भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला स्लॉक स्वीप केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांनी करता षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अतिशय सुंदर बॅटिंग बॅटर सचिन कवळे याच्या माध्यमातून आपण जर पाहिली तर नक्कीच चांगली कामगिरी करतोय. षटकातील शेवटचा बॉल असेल बुधाजी याचा. आता मात्र बॅकफुट वरती येऊन चेंडूला स्लॉक स्वीप केलेला आहे. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. अजित आलेला आहे नवीन गोलंदाज. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल बॅटर आदित्य साडे. यावेळेस चांगला फटका, चेंडू ट्रॅव्हल होतो अवे फ्रॉम द बॉडी अलॉंग द कार्पेट. एकदम मात्र कम्प्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु थ्रो थोडासा लेट आलेला आहे आणि त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने आदित्य स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या पोहोचवते धावफलकावर 39 या आकड्यावर पोहोचवली गेलेली आहे. अजून सुद्धा 5 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. बॉलर अजित. षटकातील दुसरा बॉल असेल बॅटर आदित्य साडे. यावेळेस सुंदर फटका, लेफ्ट डाऊन ड्राइव्ह. चेंडू जाईल महेंद्र याच्या मस्तकाला दस्तक देऊन 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. यावेळेस वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा.
ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी केली होती बॉलर अजित याने. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा संतोष वलवी सरांचा आलेला आहे. अतिशय चांगली पंचगिरी मागील 2 दिवसापासून ते करत आहेत. त्यांना साथ देण्याकरता स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय मंगेश भागले यांना. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. चला कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते परंतु त्याच्या विपरीत हा चित्र पाहायला मिळाला. झेल ड्रॉप, खराब क्षेत्ररक्षण, खराब गोलंदाजी आपण जर पाहिली यावेळेस पहिल्या इनिंग मध्ये होताना दिसत आहे. विजयदीप खोपरेपाडा या संघाची एक जुना संघ आहे. विजयदीप खोपरेपाडा संघ वाकीपाडा परिसरातील नक्कीच रेल्वे ट्रॅक जो आहे तिकडचा संघ आहे परंतु यावेळेला खराब कामगिरी करताना दिसतोय. आता मात्र चेंडूला पंच केला. चेंडू जाईल वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर आपण जर पाहिलं तर नक्कीच भरपूर खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे खोपरेपाडा संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 52 वर. आता मात्र सुरेख चेंडूची हाताळणी केलेली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यस, बॅटरने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी. ऑन फील्ड अंपायरचा कॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपला निर्णय जो काही असेल तो आपण द्यायचा आहे. अजित हा बॉलर तिसरं षटक हाताळतोय. त्यामध्ये त्याने भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. चला इट्स अ फेअर बॉल असेल. रिव्ह्यू गमावलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाने. चेंडू जाईल निर्धाव. कमबॅक केलेला आहे या चेंडूवरती बॉलर अजित याने. षटकातील पुढील बॉल असेल बॅटर आदित्य साडे. यावेळेस हा प्रकार बॉल चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना असेल संजय 11 नागले त्यानंतर ओम सागर ब्राह्मणगाव. दोन्ही संघाचे संघनायक संघाचे कर्णधार आपणास विनंती केली जाईल आपण लगेच या प्लीज. आपण लगेच या, घाई करायची आहे. संजय 11 नागले संघाचा कर्णधार त्यानंतर ओम सागर ब्राह्मणगाव संघाचा कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एकूण 60 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. आई गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाने 60 धावांचा टार्गेट दिलेला आहे विजयदीप खोपरे या संघाला. संजय 11 नागले संघाचा कर्णधार आलेला आहे. त्यानंतर विकेश देखील येताना दिसत आहे. ओम सागर ब्राह्मणगाव संघाचा कर्णधार. चला टॉस होतोय ओम सागर ब्राह्मणगाव वर्सेस संजय 11 नागले या दोन संघाच्या दरम्यान. कल्पेशजी सापटे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. ओम सागर ब्राह्मणगाव वर्सेस संजय 11 नागले या दोन संघाच्या दरम्यान टॉस होतोय. छापायचा कॉल
नागले संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय फक्त सांगायचा आहे. चला मला देखील शुभेच्छा, मला देखील शुभेच्छा असतील. संजय 11 नागले संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर दोन्ही संघाला विनंती असेल या मॅच नंतर आपण रेडी राहायचं आहे, कोणताही वेळ न गमावता. चला बॅटर पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. खोपरेपाडा या संघाला विनंती करतोय. विजयदीप खोपरेपाडा संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी ओपनिंग पेयर्स ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे 60 धावांचा पाठलाग करण्याकरता. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला काही करायची आहे. दोन्ही संघाला विनंती असेल वेळेबद्दल कॉर्पोरेट करा. भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. खोपरेपाडा संघाच्या माध्यमातून राकेश गोवारी अँड एकनाथ कुंभारे हे दोन बॅटर आहेत दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाकडनं ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगली बॉलिंग केली होती तोच बॉलर आपण जर पाहिलं तर केतकी बॉईज खंडीपाडा या मैदानावरती चांगली कामगिरी केली होती या बॉलरने कालच्या दिवसामध्ये. आणि तोच बॉलर या स्पर्धेमध्ये पाहावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी करेल आपल्या संघाकरिता. भरपूर चांगली कामगिरी राहिलेली आहे त्याच्या माध्यमातून मागील 2 ते 3 स्पर्धेमध्ये. आता पाहावं लागेल या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची बॉलिंग करेल चेतन बरफ. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राईक एंडला राकेश गोवारी असेल. आता मात्र चेंडू बॅटची एज लागून जाईल. शॉट फाईन लेगच्या दिशेने एक धाव ही कंप्लीट केली जाईल. भूषण चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत ही एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास आता मात्र दर्शवला गेलेला आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. गोलंदाज चेतन बरफ. षटकातील दुसरा बॉल असेल. बॅटर एकनाथ साडी. एकनाथ अँड राकेश गोवारी या दोन बॅटरना मात्र सुरुवातीच्या षटकापासून हाणामारी करावी लागेल. डेड बॉलचा इशारा आलेला आहे. रनअप मध्ये चुकला जातोय गोलंदाज चेतन बरफ. चेतन तयार. पहिल्या षटकातील दुसरा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सज्ज होईल. बॅटर एकनाथ साडी. यावेळेस सुंदर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय, बाहेरच्या दिशेने वळतोय. सुरेख चेंडूची हाताळणी. लेफ्ट आर्म पद्धतीचा गोलंदाज आहे. नॅचरल स्विंग त्याला प्राप्त होतोय आणि ही त्याची खासियत आहे. बाहेरच्या दिशेने चेंडू वळवू शकतोय, आतमध्ये सुद्धा चेंडू वळवू शकतोय हा बॉलर चेतन बरफ. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली सचिन. करणार नाही कोणतीच चुकी. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे एकनाथ. बॅक टू द पॅव्हेलियन. गॉन.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, परंतु यावेळेस जर पाहिलं तर पहिली विकेट लवकर बाद झालेली आहे. मोठा धावांचं लक्ष्य आहे, प्रेशर मध्ये आलेला आहे, परंतु प्रेशर झुगारून चांगली बॅटिंग करावी लागेल विजयदीप खोपरेपाडा या संघाला. नक्कीच संघर्ष करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. संघर्षाशिवाय पर्याय नाहीये कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही खेळाडूला. आता ती मात्र जिद्द मनामध्ये ठेवावी लागेल. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. 60 धावांचं भरपूर मोठा लक्ष्य असेल त्यांच्या विरोधात. गोलंदाज चेतन बरफ, षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेला सुंदर फटका, चेंडू जाईल ऑन साइडच्या दिशेने. राकेश गोवारी या त्या ठिकाणी संघाचा कर्णधार देखील आहे, त्याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही यावेळेला मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 2 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे खोपरेपाडा या संघाला, परंतु पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा या येताना दिसत आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी चेतन मार्फत. हा बॉलर आहे, हा नक्कीच एक चांगला अव्वल दर्जाचा बॉलर आहे. नक्कीच त्याला जर पाहिलं तर इन स्विंग, आउट स्विंग या दोन्ही कला अवगत आहेत. चांगली गोलंदाजी. षटकातील शेवटचा बॉल असेल. चेतन रन मध्ये पुन्हा एकदा मिस्टेक केलेली आहे, कंट्रोल केलेला स्वतःला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल राकेश गोवारी. यावेळेला चेंडूला सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 3 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र अवंतरच्या रूपाने एक धाव खर्च करतोय. वेलकम विजयजी भोये अँड वेलकम संतोषजी कोम. आपल्या दोघांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आता मात्र फुल टॉस बॉल. चेंडू बॅटची इनर एज लागून जाईल. शॉट फाईन लेगच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. जास्त काही या वेळेला मिळणार नाहीये. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल या दुसऱ्या इनिंग मध्ये. 2 ओव्हर मध्ये पाहावं लागेल 56 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. 56 धावांची गरज असेल अजून सुद्धा सामना जिंकण्याकरता. ते म्हणजे विजयदीप खोपरेपाडा या संघाला. यस, नक्कीच प्रत्येक षटकामागे 28 धावांची सरासरी ही अद्यावत करावी लागेल. स्ट्राइक एंडला बॅटर राकेश गोवारी, बॉलर सुद्धा राकेश गोवारी आहे. नक्कीच शुक्रवारच्या दिवसामध्ये रुपेश टोकरे आणि रुपेश टोकरे हे 2 खेळाडू आमने सामने पाहायला मिळाले होते. आता आपण राकेश गोवारी हे 2 खेळाडू दोन्ही वेगवेगळ्या संघामध्ये आहेत, परंतु एकाच नावाचे हे 2 खेळाडू आहेत. राकेश गोवारी टू राकेश गोवारी असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. बॅटर राकेश साठी. त्याला घाई करायची आहे, भरपूर वेळ वाया जातोय, याकडे लक्ष द्या. घाई करायची आहे. कोणातरी एकाच खेळाडूने फील्ड सेटअप करा, विनंती असेल कामन संघाला. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खाली गुरु नाही आला तर नक्कीच तन्मय आलेला आहे. फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून. चांगला झेल कंप्लीट केलेला आहे तन्मय गोवारी याने मिडॉनच्या दिशेने. राकेश गोवारी हा बॅटर बाद झालेला आहे, तर राकेश गोवारी या बॉलरला देखील यश प्राप्त झालेलं आहे. न्यू बॅटर एंटर झालेला आहे महेंद्र गोवारी. महेंद्र गोवारी हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल. भरपूर स्ट्रगल करताना दिसतोय विजयदीप कुपरेपाडा हा संघ. बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना देखील भरपूर धावा त्याने खर्च केल्या होत्या. 60 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे कुपरेपाडा या संघाला. भरपूर मागे पडतोय या दुसऱ्या इनिंग मध्ये राकेश तयार. आता मात्र सुंदर डिलिव्हरी खेळायचा होता ऑनसाइडच्या दिशेने, मन बनवून खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल या वेळेला निर्धाव. चांगला लाईन टू लाईन विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय राकेश गोवारी. मागील 2 ते 3 स्पर्धेमध्ये खूपच खराब कामगिरी राहिली होती या बॉलरची, परंतु आता मात्र स्वतःला सिद्ध करावे लागेल, कमबॅक करावे लागेल या स्पर्धेमध्ये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावाने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून झालेल्या 3. राकेश गोवारी षटकातील 4था बॉल असेल. स्ट्राईक एंडला दिनेश पडवले असेल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली तन्मय. झेल या वेळेला ड्रॉप झालेला आहे. सहज आणि सोपा झेल सुटलेला आहे. या प्रकारची चुकी करून चालणार नाहीये, कारण कोणता बॅटर घातक ठरू शकेल याची कल्पना असावी. आता मात्र झेल ड्रॉप. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. या वेळेला सुंदर चेंडूची हाताळणी, ऑफसाइड द ऑफ स्टंप चेंडूची हाताळणी करतोय. चांगली पिचिंग, चांगली लाईन आणि चांगला लेंथ मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राकेश गोवारी मार्फत हा केला जातोय. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. एकंदरीत 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. यावेळेस नो बॉलचा इशारा. गतीमध्ये परिवर्तन. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिच केला होता, पंचाने दर्शवलेला आहे. एक अवंतर धाव मिळेल. फ्री हिट बॉल असेल राकेशचा. बॅटर महेंद्र गोवारी साठी. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल आलेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या फटाफट, घाई करायची आहे. षटक संपलेला दुसरं. धावसंख्या 11 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र आदित्य बरफ हा बॉलर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल दिनेश पडवले असेल. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला महेंद्र गोवारी असेल. आदित्य राईट आर्म ओव्हर द विकेट षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र हा प्रकार बॉल चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. वेलकम राजादादा गोवारी अँड शंकर यादव. गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाचे ते सपोर्टर आहेत. आता मात्र फलंदाज बाद. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहेत. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. विकेट संपादन करतोय
बॉलर आदित्य बर्फ पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यानंतर विकेट त्याला प्राप्त होतीये. नक्कीच चांगला कमबॅक बाउन्स बॅक केलेला आहे या बॉलरने या चेंडूवरती. न्यू बॅटर एंटर झालेला आहे. जतीन गोवारी असेल स्ट्राईक एंडला. नवीन यंगस्टर खेळाडूला या संघाने संधी मात्र दिलेली आहे. आता मात्र चेंडू जाईल ऑन साइडच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. गुरु आहे त्या ठिकाणी. गुरु करणार नाहीये चुकी. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 18 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा. आदित्य षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली राखी शेडचा प्रयत्न करतोय. खराब क्षेत्ररक्षण. झेल ड्रॉप झालेला आहे. आता मात्र काय करताय फलंदाज. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. धन्यवाद डीजे. घाई करायची आहे बॅटरने. विनंती असेल बॅटर रेडी ठेवायचे आहेत. भरपूर उशीर झालेला आहे. भरपूर वेळ वाया जातोय. याकडे देखील आपण लक्ष द्या. आम्हाला सहकार्य करा. वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. विनंती असेल सर्व संघांना. तर न्यू बॅटर बुधाजी कुंभारे आलेला आहे. 9 सेकंडला असेल. आदित्य षटकातील पुढील बॉल असेल. चला घाई करायची आहे. आदित्य राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका फॉलिंग स्वीप केलेला आहे. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. चेंडू पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलंटियर्सना देखील विनंती असेल. चला घाई करायची आहे प्लीज. यावेळेस बॅटची एज आणि फलंदाज बाद. सामना जिंकतोय तो म्हणजे आई गावदेव स्पोर्ट्स कामन हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेव स्पोर्ट्स कामन संघ अँड हार्ड लक विजयदीप खोपरेपाडा. विजयदीप खोपरेपाडा या संघाने आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आई गावदेव स्पोर्ट्स कामन या संघाला पुढील फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा.